जय हिंद भावांनो बघा 3 तारखेला जे फिजिकल झाला होता पुणे सेंट्रलला तळेगावला, त्या ठिकाणचा भावांनो मी संपूर्ण विश्लेषण आणलेलं आहे, ज्यांचा 4 तारखेला मेडिकल झाला आणि मेडिकलमध्ये किती फिट झाले आणि त्यानंतर त्यांचा 5 तारखेला रिमेडिकल झाला। ठीक आहे, 5 तारखेला रिमेडिकल होऊन तिथून किती फिट झाले, ठीक आहे, तिथून फिट होऊन किती घरी गेले हे सांगणार आहे पूर्ण। ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि कोण जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या अशी जानकारी मिळण्यासाठी। बघा भावांनो, ही अपडेट आज मी घेऊन आले आहे, तरी सर्वांनी बघा आणि जास्तीत जास्त होईल तितकं प्रत्येक पोराकडं ही सेंड करा। तो म्हणतो ना की जो विद्यार्थी असं बोलत असेल तुम्हाला कट ऑफ वाढेल तर त्याला हा व्हिडिओ पाठवा, बघ म्हणा बाबा किती फिट होत आहेत का नाही, फिजिकल ते धरून ते फायनल सांगत आहे। आणि पुण्याला सांगू 100 पोरं येत आहेत भावांनो, 100 पोरं येत आहेत पुण्यातून, ही 100चा आकडा आहे। तरी बघू भावांनो आज किती कसं झालं आहे, चला मग बघूया। आणि अनेकदा सांगतो तुम्हाला चॅनलला सपोर्ट करा भावांनो आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब खूप कमी करत आहेत भावांनो, फक्त व्हिडिओ बघून चाललेला आहे 4000 4,500 फक्त व्ह्यूज येत आहेत। सबस्क्राईब माटी एका व्हिडिओला 2-3 सबस्क्राईब वाढत आहेत, होईल तितकं सबस्क्राईब करा आणि फक्त व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा भावांनो, कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच कळेल लगेच। ठीक आहे, बेल आयकॉनची घंटी दाबली की तुम्हाला लगेच कळेल। तर चला मग पटकन व्हिडिओ स्टार्ट करू। बघा, तळेगाव मेडिकल अँड रिमेडिकल कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन 3 ऑक्टोबरचा फिजिकल ज्यांचं झालं आहे आणि त्यांचा 4 तारखेला मेडिकल झालं आहे आणि त्यांचा 5 तारखेला रिमेडिकल झालं आहे, त्यांची इन्फॉर्मेशन आहे। मी अजून परत एक बार सांगितलेलं आहे बघा। त्या ठिकाणी बघा 3 तारखेला 5 जी झालते कॅन्डिडेट, ते 45 पास झालते 100मधले, फक्त रनिंग भावांनो रनिंग पास झालते। आणि फर्स्ट डॉक्टर जे आहे तो थोडासा म्हातारा आहे, तेव्हा बघा तो 15 कॅन्डिडेट घेतला होता, प्रत्येकाने 15 9 फिट केले ते भावांनो त्यांच्या जाग्यावरती। ठीक आहे, त्यानं 5 पोरांना रिमेडिकलसाठी पाठवलेलं आहे पहिल्या डॉक्टरनं। आणि दुसरा डॉक्टर बघा भावांनो, जो रॅपिड ॲक्शन फोर्सचा डॉक्टर आहे तो खतरनाक आहे, तो पण 15मधले त्यानं फक्त 4 फिट केलं होता भावांनो जाग्यावरती 4। आणि तो का नाही 11 पोरांना रिमेडिकलसाठी पाठवला। तिसरा डॉक्टर जो पंजाबी डॉक्टर आहे तो 15पैकी भावांनो तो बी 4 फिट केला होता आणि तो बी 11 पोरांना जो आहे रिमेडिकलसाठी पुढे ढकलला होता बघा भावांनो। तर त्यासाठी बघा मी आता हे रिमेडिकल सांगण्या अगोदर हे तर तुम्ही बघतच चाल, पर ह्याच्यातून लक्ष द्या की फर्स्ट जे डॉक्टर आहे ते तुम्हाला प्रत्येकाला असं वाटत असेल फर्स्ट डॉक्टर लय भारी आहे राव, लय फिट करताय भावांनो। फर्स्ट डॉक्टरचा एक असा विशेष आहे, मी 2-3 रिमेडिकल होता तो बोलला आहे, त्याने फर्स्ट डॉक्टरकडे होते आणि ते सध्या डायरेक्ट अनफिट आहेत। आणि जे पोरं अनफिट आहेत का नाही ह्याच्यातून जाऊन ते 100% 130च्या 125च्या पुढं मार्कवाले आहेत भावांनो, ही लक्षात राहू द्या। जास्त पोरं जे आहेत जे रिमेडिकलला फेल होतात त्यांना मार्क खूप आहेत, त्यांच्यामुळं तुम्ही जास्त कटअपकडे लोड देऊ नका, तुम्ही मेडिकल फिजिकल पासून या, बाकी काहीही टेन्शन घेऊ नका। पहिला जो डॉक्टर आहे, ज्यांना कोणाला पहिल्या डॉक्टरनं जर रिमेडिकल दिला भावांनो, रिमेडिकल जर कोणाला दिला तर त्याचे 90% चान्स आहेत की तो 100% भरतीच्या बाहेर जाणार। पहिल्या डॉक्टरचा हा विशेषता आहे, कारण तो पहिल्यांदाच कोणाला पॉईंट देत नाही, जर पॉईंट दिला की 100% तो जाग्यावर अनफिट आहे समजायचं पहिल्या डॉक्टरकडं। हो, थोडं मोठं तुमचं जर असेल ना पहिल्या डॉक्टरकडं तर तो लक्ष देत नाही, राहू दे चल ते कवर होईल म्हणतंय, आणि जे तुमचं होऊच शकत नाही कवर तेच पॉईंट ते डॉक्टर लगेच नोट करतं पहिला डॉक्टर। त्यासाठी त्याचा रेशो कमी आहे भावांनो, जाग्यावर रिमेडिकल करायचा रेशो ह्या दोन्ही डॉक्टरांपेक्षा याचा कमी आहे। का कमी आहे तर की तो नॉर्मलला रिमेडिकलला पाठवत नाही, ही बाकीचे काय नॉर्मल बी जर राहिला दुसरा डॉक्टर आणि तिसरा डॉक्टर, नॉर्मल बी जर तुमचा कुठला पॉईंट राहिला लगेच नोट करतात, लगेच त्या ठिकाणी ते पाठवत आहेत। आणि भावांनो बघा, रिमेडिकलसाठी 6x6 जर कोणाला अँगल भेटत असेल तर एक आरसा आहे समजा असा, तर आरशात एक पिन वगैरे ठेवतात म्हणून बारीक ते पिना तुम्हाला ही बघायला लावतात की किती पिन आहेत, कुठं आहेत पिना ते सांगा म्हणत आहेत म्हण। ते असं सांगितलं मला माझ्या एका मित्रानं, कारण मी ते अजिंक्य तारामध्ये एका ठिकाणीच राहायला होतो, त्यामुळं त्याची माझी ओळख झाल्यामुळे त्याला मी फोन लावला होता, त्याला मला असं सांगितलं आहे। तिसरा डॉक्टरकडे भावांनो फिट होतात, रिमेडिकलला गेले तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंफार फिट होत आहेत। ठीक आहे, चांगला रेशो येत आहे 2 डॉक्टरचा, पर 1 नंबरकडे रिमेडिकलचा सगळ्यात बाद स्कोअर जर ह्या 3पैकी कुठल्या डॉक्टरचा आहे तर तो 1 नंबरच्या डॉक्टरचा आहे बघा। त्याच्याकडे गेला ना 1 नंबर डॉक्टरकडे जर तुम्हाला रिमेडिकल भेटला की तुमचा 100%
त्या ठिकाणी ते पॉईंट कवर होणार नाही. आणि ह्या दोन्ही डॉक्टरकडे रिमेडिकल भेटला तर चान्स आहे 70% की होऊ शकतो, पण तिथे 90% बी चान्स नाही की तुम्ही फिट होऊ शकतात 1 नंबर डॉक्टरकडे. बघा तर मग 5 तारखेला ज्यांचा मेडिकल होता 8 वाजता रिपोर्टिंग करायची होती, तर त्यांच्या 28 पोरं होते, 28 कॅन्डिडेट. तर त्या 28 पोरांपैकी बघा रिमेडिकलला पास फक्त 16 झालेत. बघा भावानो, फक्त 16 पोरं फक्त पास झालेले आहेत भावानो. या ठिकाणी जर जाग्यावर बघितलं गेलं तर जाग्यावर पण भावानो 17 पोरं फिट आहेत. जाग्यावर पोरं 17 फिट आहेत आणि हे 16 भावांनो. तर किती झाला रेशो भावांनो 100पैकी जे डायरेक्ट भावांनो फायनलला गेलेत ते किती झाला तर 33 पोरं ऑल ऑर 33 पोरांचा रेशो आहे भावांनो. बघा जे 3 तारखेला ज्यांचा बोलवण्यात आलेला होता 100 पोरं, त्या ठिकाणी बघा काही ॲबसेंट होते, छातीत निघाले, रनिंगमध्ये निघाले, मेडिकलला निघाले, रिमेडिकलला निघाले, त्यातून फक्त 33 पोरं उरले. आता हे 33मध्ये बी भावांनो जास्त लय मार्काची पोरं नाहीत, कमी मार्काची सुद्धा पोरं आहेत. आणि या 33मध्ये काही अशी बी 5-6 पोरं असतील जे ज्यांना मार्क जास्त असतील ते ओपनचा कटऑफ पण क्रॉस करतील भावांनो. EWSमध्ये राहू द्या, पण ओपनचा कटऑफ क्रॉस करतील, आपल्या 81 जागाला हात लावणार नाहीत. तर कटऑफचा लक्ष जास्त मनावर घेऊ नका, कटऑफ किती हाय जाईल कमी जाईल काहीही जाऊ द्या. कटऑफ तुम्ही ह्या 33मध्ये आलात लय मोठी गोष्ट आहे भावांनो, लय म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. कारण बघा आता रेशो 33 आला म्हणजे 33% कॅन्डिडेट पास होत आहे. 33 धरा किंवा 30 धरा, ॲव्हरेज स्कोर बघा 30 धरलं 35 बी धरलं तर किती बघा तुम्ही तुमच्या मनाला विचारा की भाऊ 100मधल्या 35 कॅन्डिडेटमध्ये आता आपण आलेलो आहे. तर बघू आता पुढं बी जर आपल्याला 10-15 मार्क्स जास्त असतील तर होण्याचे चान्स खूप जास्त आहेत. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आताच व्हिडिओ दुसरा बी येईल की किती सेंटरवर फिजिकल पास झाले फेल झाले. नाशिकचा झाला, BSF पुण्याचा, ही पुण्याची अपडेट आहे भावानं फक्त. आणि नागपूर आणि पुण्यात 2 ठिकाणीच रिमेडिकलला जात आहेत पोरं, खूप येत आहेत. पुण्याला तर उतारा लय आहे, पुण्याला रिमेडिकलला पोरं येत आहेत बाहेरून, अहमदाबादहून सहित पोरं येत आहेत, गुजरातहून पोरं आलेले आहेत भावांनो, अहमदाबाद गुजरातहून गोवाहून इकडेच येत आहेत. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, रिमेडिकल लय खतरनाक चालू आहे. मुंबईहून बी पुण्यालाच पोरं येत आहेत, नाशिकवरून थोडे पोरं पुण्यालाच पाठवत आहे, कुठं नागपूरला पाठवत आहे. तर तुम्ही कटऑफचा काही लोड घेऊ नका, जे झालं आहे तुम्ही 33मध्ये जर आल्यात तर व्हेरी गुड आहे, तुमचा 1 नंबर काम होण्याची पूर्ण शक्यता आहे. तर ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.